The statement of this type of sentences is digest काम. Come on, tell me. Digest काम केलं जात होतं और digest काम होत होतं. If you want to involve subject here, digest काम कर्त्याद्वारे केलं जात होतं. Digest काम. So the formula is going to be object plus, there it was am is are, here it will be was were plus being main verb third form remaining part full stop. Yesterday we derived the formula for continuous present passive voice. So by taking help of that formula, we can write the formula for continuous past by changing only and only helping verb. In place of am is are, we will put here was were. Again, if subject is there as कर्त्याद्वारे, then we'll put by subject at the end of the sentence. Was or were plus being plus main verb third form remaining part by subject. That's it. Okay. Please tell me some sentences. Digest काम केलं जात होतं. As we practiced yesterday, केलं जात आहे. Today we'll practice केलं जात होतं. सांगा. बॉटल मध्ये काय घेत होतं काय वाक्य हे? पाणी भरलं जात होतं. लिस्ट मध्ये सर्वांची नावे लिहिली जात होती. सर्व गावकऱ्यांना सूचना दिल्या जात होत्या. त्यावेळेला तेथे पूजा केली जात तेव्हा स्कूलमध्ये डान्सची प्रॅक्टिस केली जात होती.
तेथे सर्वांसाठी ब्रेकफास्ट बनवला जात होता. ए कोण आहे रे? कोणाचा माईक चालू आहे? माईक काय चालू आहे? कोण आहे? माईक चालू कर नका, मी काढून टाकेल लगेच हा. माईक चालू केला लगेच काढून टाकेल मी. गप बसा. ग्रामर चालू आहे, शिकायचं शिका, आता झोपा. डिस्टर्ब करू नका दुसऱ्यांना. हा. सर्व विद्यार्थ्यांना डिसिप्लिन विषयी कशाला बोलताय रे? बोलला का? आणि जे नवीन जॉईन होते फटाफट लगेच म्यूटवर टाका. बिलकुल आवाज नाही आला पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांना डिसिप्लिन विषयी सूचना दिल्या जात होत्या. गॉट इट? माझी गाडी तेथे वॉश केली जात होती म्हणून ते थांबलो होतो है ना. इंग्लिशच्या क्लास मध्ये काय उर्दू शिकवणार का? द सनराइज अकॅडमी मध्ये सर्व विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवलं जात होतं. माझ्या कपड्यांना इस्त्री केली जात होती. काल सकाळी 9 वाजता सुमितद्वारे माझ्या कपड्यांना इस्त्री केली जात होती. चला सांगा अशी वाक्य. डॉक्टरद्वारे सर्व पेशंटला औषधं दिली जात होती. लिहा.
फॅन वाढवलाय कुणी? हा, चालेल, लिहितो ते पण. डॉक्टरांद्वारे सर्व पेशंट्सला औषध दिली जात होती. काय वाक्य आहे? किंवा गॅरेज मध्ये गाड्या रिपेअर केल्या जात होत्या, है ना? गॅरेज मध्ये गाड्या रिपेअर केल्या जात होत्या. येस. नेक्स्ट सेंटेन्स. तुझ्या फोटोला फ्रेम लावली जात होती. कंटिन्युअस टेन्स आहे ना, पर्टिक्युलर वेळेला काम चालू होतं. ते बी चालेल, मात्र तेवढं सुटेबल वाटत नाही. विकल्या जात होत्या म्हणजे काय? ते पास्ट मधले हॅबिट बोलल्यासारखं वाटतंय मला. वॉट ऑफ टाइमचं बोललं तर होईल. आता गाड्या विकण्याचं काय, एका मिनिटात थोडी गाडी विकते. गाडी विकायला वेळ लागतो. सो काहीतरी काम चालू होतं असं सांगायचं आपल्याला. त्या टेन्स मध्ये काहीतरी काम चालू होतं असं सांगायचं. घर स्वच्छ केलं जात होतं. चला, 15, 16, 17, 18 क्लास वर्क. चला, shall we write English? Wait. I will eat. I will wait. Okay. So use this formula to write these sentences in English. बॉटल मध्ये पाणी भरलं जात होतं. हाऊ विल यू राईट? जे भरलं जात होतं दॅट इज युअर ऑब्जेक्ट. कम ऑन. वॉटर. आफ्टर दॅट appropriate helping verb was there. गधे, दिख नहीं रहा कितना बड़ा being? हाँ, being कंपल्सरी आएगा कंटिन्यूअस टेंस में, पैसिव वॉइस में, है ना? वाटर वॉज बीइंग, देन भरना मेन वर्ब है, सो यहाँ आएगा फील. कहां पर? इन द बॉटल. बोलने वाले को और सुनने वाले को यदि बॉटल के बारे में पता है तो द वो बोल सकते हो यह बॉटल या वह बॉटल के मीनिंग से. ऑनलाईन वाले ऐका व्यवस्थित. काय मला कौतुक सांगता ऑनलाईन वाली लोक. हे शिकवलं नाही, ते शिकवलं नाही, आणि शिकवतो त्याला येत नाही. असू द्या, काय अडचण नाही. किती लोक आहेत बघा ना, एवढं जीव तोडून मी शिकवतो, आणि बघा हे नमुने केवढे एवढेच आहेत सगळे. बाकी लोकांना काय शिकायचंच नाही. म्हणजे शिकवलं तर काय शिकत नाही. बघू ना, ते पण शिकवतो. किती शिकता बघू आपण. बघू, मला दाखवा कोण कोण शिकतंय ते बघू द्या. चला,
लिस्ट मध्ये सर्वांची नावे लिहिली जात होती. कमॉन, काय लिहिलं जात होतं? काय लिहिलं जात होतं? येस, दॅट इज करेक्ट. सर्वांची नावे इज गोइंग टू बी युअर ऑब्जेक्ट. सो नेम्स ऑफ ऑल कोण आहे माहित नाही, बट ऑल आहे. Names of all people, names of all women, names of all men, names of all the students, whatever. जे काय all आहे ते. Names of all. काय? Appropriate helping verb. Were. Then being the fixed member. Then Lena. Written A in the list. Clear? सर्व गावकऱ्यांना सूचना दिल्या जात होत्या. आता तुम्हाला अनेक वेळेला बोंबलून सांगितलेलं आहे. ज्यांना दिल्या जात होत्या ते पण ऑब्जेक्ट आणि जे दिलं जात होतं ते पण ऑब्जेक्ट. सर्व गावकरी पण ऑब्जेक्ट आहे आणि जे दिलं जात होतं ते काय? सूचना, ते पण ऑब्जेक्ट आहे. लक्षात घ्या रे हे नमुन्यांनो, लक्षात घ्या. हा, सर्व गावकऱ्यांना म्हणजे काय? ऑल द विलेजर्स. हा, appropriate verbal helping verb. वर, being काय? given instructions. Or if you want to write instructions as instruct as verb, then all the villagers were being instructed to instruct. If you want to use नमुने का म्हणलो मी? तुम्ही अभ्यास करत नाही, होमवर्क करत नाही, तेव्हा मला खूप राग येतो. म्हणून त्या अर्थानं तुम्ही नमुने आहात. ओके, त्याच्यामुळं सूचना. कमॉन, नाव हिअर instructions. वर instructions है. being given to all the गावकरी, all the villagers. त्यावेळेला तेथे पूजा केली जात होती. जे केलं जात होतं दॅट इज युअर ऑब्जेक्ट. वर्शिप, वर्कशिप नाही रे, काही लोक नमुने आहेत बघा. वर्कशिप म्हणतात बरं का, वर्कशिप म्हणतात, वर्कशिप. वर्शिप was being done or being performed there. Time phrase at the end. त्यावेळेला means what? At that रे बाबा, that time. तेव्हा स्कूलमध्ये डान्सची प्रॅक्टिस केली जात होती. डान्स प्रॅक्टिस रे, डान्स प्रॅक्टिस was being done or taken at that time नाही, then तेव्हा, किंवा तेव्हा तुम्ही at that time पण म्हणू शकता. then म्हणजे तेव्हा, then means तेव्हा. तेथे सर्वांसाठी ब्रेकफास्ट बनवला जात होता. कमॉन, काय बनवलं जात होतं? दॅट इज युअर ऑब्जेक्ट. ब्रेकफास्ट, ब्रेकफास्ट was being, look at the formula, prepared there. सर्वांसाठी, फॉर ऑल. सर्व विद्यार्थ्यांना डिसिप्लिन विषयी सूचना दिल्या जात होत्या. ज्यांना दिल्या जात होत्या ते पण ऑब्जेक्ट आणि जे दिलं जात होतं ते पण ऑब्जेक्ट.
डबल डबल आलं बघा सर्वांना आणि इथे सर्व विद्यार्थ्यांना आलंय. सर्व गावकऱ्यांना पण आलं ना वरती. रिपीट आला क्वेश्चन, सॉरी सेंटेन्स रिपीट झालं. ऑल द स्टुडंट्स वर, इथं इन्स्ट्रक्ट वापरू हा. Being instructed or instructions were being given to all the students. Clear? माझी गाडी तेथे वॉश केली जात होती. काय वॉश केलं जात होतं? ए माझी गाडी. माय व्हेकल, appropriate helping verb was, being as the fixed word, being main verb wash करणे, third form wash there. द सनराईज अकॅडमी मध्ये सर्व विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवलं जात होतं. ज्यांना शिकवलं जात होतं ते ऑब्जेक्ट आहे. ऑल द स्टुडंट्स वर being taught properly or carefully. आणि द सनराईज अकॅडमी मध्ये म्हणजे काय? इन द सनराईज अकॅडमी. काल सकाळी 9 वाजता सुमित द्वारे माझ्या कपड्यांना इस्त्री केली जात होती. माझे कपडे, माय क्लोथ. क्लोथ्स ला वॉज कसं येईल रे बाबा? वर बीइंग आयर्न. आयर्न म्हणा किंवा प्रेस म्हणा. ऍट 9 AM. ओके वेट, ऍट 9 AM शेवटली आपण लास्टला. आयर्न बाय अमित ना. ओके बाय सुमित. ऍट 9 AM. yesterday. डॉक्टरांद्वारे सर्व पेशंट्सला औषधं दिली जात होती. ज्यांना दिली जात होती ते पण ऑब्जेक्ट आहे आणि जे दिलं जात होतं ते पण ऑब्जेक्ट आहे. ऑल द पेशंट्स appropriate helping verb were being given medicines by the doctor. बरोबर? or medicines were being given to all the patients. आणि शेवटी बाय द डॉक्टर ऍज इट इज. डॉक्टरांद्वारे. द का कंडक्टर इज known to both the parties, to the speaker and as well as the listener. गॅरेज मध्ये गाड्या रिपेअर केल्या जात होत्या. जे रिपेअर केलं जात होतं दॅट इज युअर ऑब्जेक्ट. कम ऑन.
vehicles were being repaired in the garage. Garage. तुझ्या फोटोला फ्रेम लावली जात होती. तुझा फोटो ज्याला फ्रेम लावली तो काय तुझा फोटो आहे. Your photo was being framed. टू फ्रेम म्हणजे फ्रेम करणे, फ्रेम लावणे. घर स्वच्छ केलं जात होतं. जे स्वच्छ केलं जात होतं दॅट इज युअर ऑब्जेक्ट. सो हाऊस वॉज बीइंग क्लीन. ऑनलाईन वाल्यांना सगळ्यांना समजलं का? समजतंय का? येस ऑर नो? टेबल मध्ये आलो नको कॅमेरा. ऑनलाईन वाल्यांना सगळ्यांना समजलं का आणि समजतंय का? येस ऑर नो? यस सर. डन. मैं जाओ भाग जाओ. रुको ना फिर जरा धीरे धरो, धीरे रखो. हाँ सबर करो. ऑनलाईन वाले समजलं का? येस ऑर नो? यस सर. ओके. काय दिवे लावले काय माहित. तुम्ही होमवर्क करता नाही करत. एवढं स्लोली काय संख्या आहे. बाप रे बाप. लाजिरवाणी संख्या आहे. आणि आम्हाला ऑनलाईन शिकवत नाहीत. वा रे वा. कुठे गेले पालक लोक? ऑनलाईन क्लास घेत नाहीत सर. फक्त ऑगस्ट मध्ये घेतात. शाळा सुरू झाल्यावर घेतात. ऍडमिशन होईपर्यंत घेतात. वा रे वा. कुठे गेले पालक लोक आता? आता गेले सुट्टीला दिवाळीच्या अगोदर. अरे कंसिस्टेंसी किसी के बस की बात नहीं है भाई. कंसिस्टेंट रहना किसी के भी बस की बात नहीं है. Whether you have completed your writing or not. झालं का लिहून? झालं असेल तर इट इज टाइम टू नो द होमवर्क. होमवर्कचा डब्बा इथे होता. तो गेला कुठं? नवीन नया घर बनाएंगे आज. असं असतं घर. होमवर्क किती वाक्य झाले आपली? 18. बरोबर. रिपीट. रिपीट काय? वन्स. 18 सेंटेन्सेस. बरोबर. देन सेल्फ पार्ट 1 30 सेंटेन्सेस आणि पार्ट 2 10 सेट. चला सेट बनवायचे तुम्हाला. सो यू ऑल आर ट्रेन्ड फॉर द सेट. ठीक आहे. दॅट इज युअर होमवर्क. ऑल राईट. ऑनलाईन वाले 7th क्लासचे लोक फटाफट यायचंय. शॅल वी हॅव पॉज?
ऑनलाईन वाले 2 मिनिट ब्रेक. सगळ्यांना सांगा, ग्रुपवर सांगा माहिती आणि लगेच या. फोन करा आपापल्या मित्रांना. बाय बाय. विल पॉज.